आमच्या मित्राचा तिकडे थोडासा ऍक्सिडेंट झालेला आहे, जबरदस्त. तर आजचा आपला प्रवास आहे मुंबई ते चिपळूण, काहीतरी मुंबईपासून चिपळूण 350 किलोमीटर आहे. तर मी यावेळी चाललो आहे ट्रेननी. नाही रे बाबा, बसनी नाही रे बाबा, आपल्या स्वतःच्या बाईकने चाललेलं आहे. तरी आपली अशी बाईक आहे एक्स्ट्रीम 125R. तुम्हाला समोरून पण लुक दाखवतो, एकदम बाप लुक आहे आपला बाईकचा रे. मला सांगतो कंपनीचा ॲव्हरेज काहीतरी 60 आहे. तर तुम्हाला सांगतो खोटं बोलायचं नाही, याचा ॲव्हरेज तुम्हाला मी नंतर सांगतो. ॲव्हरेज 1 नंबर आला आहे गाडीचा. तर मेन सांगतो तुम्हाला एक्स्ट्रीम वापरणाऱ्या लोकांना सांगतो की याचा ॲव्हरेज तुम्ही नंतर बघा पुढे व्हिडिओमध्ये, तर लगातार बनत राहा. तर भेटू आता. मला थोडं मागे दुखायला लागलेलं, माझे मित्र मागे राहिलेत, भेटू पण पुढे. ठीक आहे, चला. कसं आहे मग, कसं आहे कोकण, कसं वाटतं? भारी वाटतं ना? हे तर काय नाही, अजून सुरुवातच झाली. पुढे बघा लय मजा आहे. हा छोटासा घाट लागलाय. जायला मी नवीन आहे, माझे मित्र मागे आहेत, मी पुढे आलोय. घाट काय रस्ता माहिती नाही करता, तो रस्ता कुठे घेतो? हा रस्ता चांगला आहे. पुढे ऐकले की रस्ता खराब आहे, जरा सावकाश जावा. तर असे घाट लागतात, सावकाशच जावा. बघा टर्न कसला मारतोय बसवाला. $350 किलोमीटर आहे. आता माझ्या बोटाला फोडं आलेत, जरा मित्र मागे राहिलेत. त्यांच्याकडे थांबतो आणि इकडून निघतो, सगळा प्रवास करतो. त्याआधी तुम्हाला समोर दाखवतो. नेचर एकदम भारी आहे, खतरनाक नेचर आहे. कारण की पावसामुळे तुम्हाला माहिती आहे गाव कसं होतं आपलं कोकण. तर भेटूया पुढे, चला. तरी माझे मित्र घाट मला दिसत नाही कुठे आहेत. छोटा घाट आहे एकदम, अजून मोठा घाट बाकी आहे. तिकडून चिपळूण काहीतरी 60 किलोमीटर आहे, फक्त 60 किलोमीटर. छोटा घाट आहे. समोर बघा, आपल्या सेफ्टीसाठी हे लोक कसे वरती जात आहेत. त्या तारा किती जड असतील, हे तारा बांधायचं काम चालू आहे. तर छोटा इथे घाट लागलाय. आणि हे इकडून खालून वरती नेत आहेत, ते बघा तारा वरती नेत आहेत. तर आता मला घाट माहिती नाही कोणता आहे, कारण की माझे मित्र खूप पाठी राहिलेत. मी पहिल्यांदा चाललो आहे बाईकवरनं चिपळूणला, गावी, माझ्या गावी. तर बघू आता काय होतं पुढे. अजून काहीतरी 60 किलोमीटर बाकी आहेत. केसाची हालत पूर्ण बेकार झाली, पण पावले दुखायला लागलेत. काळजी करू नका, मग ठेवतो घरी गरम गरम तव्यावरती. चला आता पुढे जाऊ. आले हे बघा, नाश्ता करून आले एकदम. बाकीचे पुढे गेलेत, नाश्ता करायला गेलेले. मित्रांनो सावकाश या. आता जस्ट आमच्या मित्राचा तिकडे थोडासा ऍक्सिडेंट झालेला आहे. 2 मिनिटं आहे बघा, बोललं म्हणून तुम्हाला बोल, इकडून सावकाश या. या बोगदा इकडे चिपळूण रोडचा बोगदा आहे, थोडा सावकाश आहे इकडून. हा रस्ता दिसतो ना, पूर्ण स्लिपरी आहे हा वाला. दादा लागलं इकडे, आता स्कूटीवरनं पडलं वाटतं. बँडेज आहे, बँडेज. चिपळूण रत्नागिरीला जात असेल ना बाईकनी, तर हा जो बोगदा आहे ना, ह्या बोगद्याने जरा सांभाळून या, कारण की आतमध्ये खूप रस्ता स्लिपरी झाला आहे.
आता थोडा आमच्या फ्रेंडचा ॲक्सिडेंट झाला आहे, जास्त लागलं नाही, पण तुम्ही सांभाळून या. ह्या रोडने जर तुम्ही जात असाल चिपळूण किंवा रत्नागिरीला तर ह्या रोडने सावकाश या. हा बोगदा आहे आणि तिकडे एक बोगदा आहे, हे दोन्ही बोगदे स्लिप झालेत. आता जस्ट छोटासा ॲक्सिडेंट झाला इकडे, बाईक उभ्या केलं आम्ही लोकांनी. पुन्हा सांगतो, चिपळूण रत्नागिरीला येत असाल बाईकनी तर सांभाळून या. ह्या बोगद्याच्या आतमध्ये स्लिपरी आहेत, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप प्रमाणात जास्त आहे. चला आता थोडा औषध लावतो आणि पुढे भेटूया. बाजूने ट्रेन चालली एक्सप्रेस. इकडे कॉर्नरला थांबलोय मी. आलो इथं नाश्ता करतो पटापट आणि परत निघतो. वडापाव वगैरे खातो पटापट आतमध्ये. हॉटेल महालक्ष्मी. मी ना कुठं पण जाऊन दे, पण वडापाव आपला फेवरेटच आहे. वडापाव खातो आणि परत रस्ता धरतो. तर आता नाश्ता वगैरे केला आहे मी मस्तपैकी. वडापावच खाल्ला आपला फेवरेट. तर मगाशी ते झालं ते ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट बोलता येणार नाही, तर छोटी म्हणजे गाडी स्लिप झाली. कारण की तो खेडचा आधी बोगदा येतो ना, त्यामध्ये भरपूर स्लिपरी झाले. पाणी आणि चिखल एकत्र होऊन सगळं फिसलतंय, सकलतंय, फसलतंय, असं झालं आहे काहीतरी. तर तिकडे ना बाईक किंवा स्कूटी स्लिप होत आहेत. तर तिकडून येताना ना आरामात या. जर चिपळूणला किंवा रत्नागिरीला जात असाल तर तुम्ही त्या बोगद्याने आरामात या. ठीक आहे, चला आता वडापाव खाल्ला आहे. आता फक्त 60 किलोमीटर आहे आपल्याला, 60 का कमीच आहे, 50 किलोमीटर आहे. भेटू आपण डायरेक्ट पुढे. चायला एवढा पुढे आलो आहे ना की मला 3-4 घाट तर असेच लागलेत. मगापासून हा 3रा घाट लागलाय आत्तापर्यंत. माझे मित्र अजून मागेच आहेत. अरे यार, मला वाटतं मी रस्ता चुकलोय. त्याला तो मुंबई गोवा हायवे कुठे आहे? मुंबई गोवा हायवे आईला लालपरी म्हणजे नाही चुकलो. आले बरोबर आलोय. समजलं मला. हा घाट कोणता आहे समजलं. हा घाट आहे परशुराम घाट. परशुराम घाट नाव खूप ऐकलेलं, पण आज जाऊनच बघतो. जावंच वाटलेलं. तुमचं मला पुढे जायचं माझ्या घरी. चला चल रे धन्य. परशुराम घाट झाला काय? निघाला आत्ताच काहीतरी 20 का 15 मिनिटानंतर मी परशुराम घाट क्रॉस केला. कारण की एक साईड बंद आहे आणि मी आता आलो इकडे. हे बघा, परशुराम घाट जेव्हा एंड होतो ना तेव्हा हा वॉटरफॉल लागतो. आता एवढं आलो तर आता पुढे पण जावं लागेल. तर जरा पुढे जाऊया. कसला जबरदस्त वॉटरफॉल आहे. तेव्हा कसं बसने यायचो आणि हा वॉटरफॉल बघायचो. परशुराम घाट क्रॉस केला की हा मला वॉटरफॉल दिसायचा. पण आयला आपली बस नव्हती, गव्हर्नमेंट बस, कधी थांबायची नाही. वॉटरफॉल बघायचो आणि सरळ निघून जायचो घराकडे. आणि आज आलो बा फायनली आपल्या गाडीने. सोबत महाराज पण आहे. जबरदस्त आहे. अरे बापरे, पोचलो बाबा एकदा असा. अजून काहीतरी 3 किलोमीटर बाकी आहे. माझे पाव एवढे दाबलेत ना. 300 किलोमीटर लयच लांब बाबा. मी 100-150 किलोमीटर गेलोय, पण 300 किलोमीटर कधीच नाही गेले. पावसाला सुरुवात झाली आता. बाजूला गाडी लावली. इथून रामपूर होतं, रामपूर मी क्रॉस केला. आता इथून मला सरळ जायचंय. ठेवतो, हा पाऊस लयच जोरात आहे बाबा. बापरे. चला आता पोहोचीन लवकरात लवकर. भेटू मग पुढे. फायनली आलो बाबा. पण आता मी 15 मिनटं इथे बाहेर बसलोय. कारण की मी अचानक आलो. मी सरप्राईज दिलेली, त्यामुळे तिकडे जायचे. ते आपलं घर आहे तिकडे. 1 मिनटं ब्राईटनेस कमी करतो. ब्राईटनेस कमी. हा बघा इकडे हे आपलं छोटंसं गाव आहे.
चावी माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मला आता इथे 15 मिनिटं बाहेर बसावे लागणार आहे.